नमस्कार, मी स्वाती. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. अहिल्यानगर शहरात मध्यवस्तीत लहान मोठे काँक्रीटीकरणाचे काम 1 वर्ष होऊन गेले, पण अर्धवट काम करून गेले. पुन्हा त्या भागात फिरकलेच नाही. वर्कआउट निघून पेमेंटसुद्धा मिळून काम पूर्ण होत नाही. असंच काम शहरात काही ठिकाणी पेंडिंग आहेत. असेच कामं चितळे रोड ते पटवर्धन चौक नगर वाचनालय ते अमरधाम 8 महिने रखडले होते. नागरिकांच्या वारंवार तक्रारवरून व मोहरममुळे वाचनालय ते अमरधाम हा रस्ता पूर्ण झाले, ते पण अर्धवट. साईड ब्लॉक टाकणे बाकीच आहे. साईडचे खड्डे तसेच गौरी घुमट मंदिर मागील बाजूस बोळीचे काम 1 वर्ष होऊन गेले, उकडून ठेवले. अर्धवट पाईपलाईन काम केले, परत बघायला पण आले नाही. रोजच रहदारीचा रस्ता आतापर्यंत कित्येक वयस्कर लोक पडले, काहींचे हातपाय मोडले, मोठाले झाडे वाढलीत, घरासमोर कुत्रे घाण करतात, तरी पण काम पूर्ण होत नाहीत. असेच वाटतंय ठेकेदारांना मॅनेज केले काय, कोणाचा आवाज उठवत नाहीत. गौरी घुमट मागील बाजूस काँक्रीटीकरण काम थकले. गणगल्ले गल्लीत बंद आहे. चितळे रोड ते लक्ष्मी कारंजा काम बंद आहे. काय चाललंय, किती अंत बघताय? नागरिकांचे व्यवसायावर परिणाम झालाय. या कामाकडे लक्ष देणारे कोण वाली आहे का नाही, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. अधिकाऱ्यांना वारंवार भेटून सुद्धा काम पूर्ण होत नाहीत. याकडे पालिकेने व आमदार साहेबांनी लक्ष घालावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सबन. तर आम्हाला इथं येता जाता एवढा त्रास होत आहे, तर लहान मुलांना अहो इथली सोय करून द्या ना. बोळीमध्ये आम्ही रोज जातो येतो. आम्ही पडले खाली, मी बी गुडघ्याला लागले. काहीतरी आता बरोबर त्यांना चालता येत नाही, दम लागते. इथलं काम हे करून आता कंबरचा त्रास होते, चालता येत नाही. हे चेंबरला बोलून घ्या, हे करून सगळं. नमस्कार. रंगार गल्लीतील गौरी घुमटच्या पाठीमागे, मंदिराच्या पाठीमागे आम्ही रहिवासी असून गेल्या वर्षभरात ह्या रस्त्याचं काम रखडलेलं आहे. तर आम्हाला वर्षभरापासून खूप त्रास सहन करावा लागला. तर ह्या अक्षरशः ह्या एवढी छोटी बोळ ही बघू शकता तुम्ही. इथं झाडं झुडपं घाण कचरा सगळे, साफसफाई नाही, काही नाही. तर ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.